बट स्विच करताना काही पॅरामीटर्स, काही सिनारिओज येतात. फर्स्ट सिनारिओ पासून आपण डिस्कस करूयात की 90 डेज नोटीस पिरियड. जर 90 डेज नोटीस पिरियड असेल तर आपण स्विच करायला विचार केला पाहिजे का? प्रथमतः मी असं सांगेल, स्विच करणं म्हणजे तुमच्या पर्सनल ग्रोथसाठी, आपण म्हणजे IT मध्ये काम असो किंवा कुठेही कुठल्या क्षेत्रात काम असो, आपण की सपोज तुमच्या करंट कंपनीचा नोटीस पिरियड 90 डेजचा आहे, ठीक आहे. समोरची कंपनी तुम्हाला विदिन 45 डेज जॉईन करण्यासाठी सांगते, ठीक आहे. जे उरलेले 45 डेज आहेत त्या 45 डेजचे तुम्हाला बेसिक कम्पन्सेशन जे काय असेल त्याच्यानुसार तुम्हाला कंपनीला तुमचे पैसे द्यायचे करंट कंपनीला, ठीक आहे. आणि तुमचं रिलिव्हिंग मागून घ्यायचंय, बरोबर. आणि या केसमध्ये आता समोरच्या जे का तुमचं फ्युचर ऑर्गनायझेशन असणार आहे तिथे जर त्यांना इमिजिएट जॉईनिंगची रिक्वायरमेंट असेल तर बऱ्याचशा कंपन्या स्वतः पे आउट करतात तुम्हाला की तुम्ही ठीक आहे बायआउटचं तुम्ही अवेल करा तुमच्या करंट एक्झिस्टिंग कंपनीमध्ये. तर तुम्ही तिकडून पण रिक्वेस्ट करू शकता की तुम्हाला जर प्रोजेक्टची गरज आहे तर तुम्ही मी हा बायआउट ऑप्शन आहे तो मी अवेल करतो, बट त्यासाठी जे काय लागणार कम्पन्सेशन आहे ते तुम्ही द्या, मी ते पुरं फॉरवर्ड करतो आणि फॉर्मॅलिटीज कम्प्लीट करून घेतो. तोही एक ऑप्शन आहे. थर्ड ऑप्शन, आता मी जसं म्हटलं की याने जसं उल्लेख केला की EL वगैरे असतात आपल्या अर्न लिव्ह वगैरे असतात, आपण त्याही युटिलाइज करू शकतो, ठीक आहे. तर हे स्मार्टली तुम्हाला सगळं मॅनेज करायचंय की तुमच्या म्हणजे प्रत्येक वेळेस याच्यावर मान्य करत नाही की तुम्ही ते तुमचा नोटीस पिरियड डिडक्ट करू शकता, पण तुम्हाला ते स्मार्टली कन्वे करायचंय. तुमचं निगोशिएशन यूज करून तुम्ही ते कन्व्हिन्स करून घ्यायचं याच्याकडून, आणि लिगली ते तुम्ही करू शकता. अर्न लिव्ह तुमच्या नोटीस पिरियड मधून कमी घेऊ शकता. बरं, हे जे तू समजा 3 सिनारिओ सांगितले तर ते 3 सिनारिओ एकदम व्यवस्थित होते आणि आय थिंक ते खूप युजर्सला किंवा कॅन्डिडेटला ते हेल्पफुल होतील. माझं असं म्हणणं होतं की ह्याच्या व्यतिरिक्त काही आपला इंडियन जुगाड म्हणा किंवा काही हॅक्स म्हणा किंवा तुझ्या काही टिप्स म्हणा किंवा तू हे 3 पण सिनारिओ यूज करून ह्या 3-4 स्विच केले नसतील, मग टिप्स काय आहेत असे की जे की आपल्या यांना यूज होतील? ठीक आहे. कधी कधी कसं होतं आपल्याला स्विच करायचंय, कॉल्सही येतात, बट नोटीस पिरियड चे डिटेल्स दिल्यानंतर म्हणा किंवा ह्या गोष्टी डिस्कस केल्यानंतर याच्यावर एंटरटेन करत नाहीत. बरोबर, ठीक आहे. त्यांचा दरवेळेसचा जो रिस्पॉन्स असतो विल गेट बॅक टू यू असं म्हटल्यानंतर त्यांचा काही रिस्पॉन्स येत नाही. तर अशा वेळेस अशा सिनारिओ मध्ये तुम्ही एक हॅक आहे किंवा एक ट्रिक आहे जे की तुम्ही यूज करू शकता. इथिकली तर मी म्हणेल, बट ते इट्स अप टू यू, तुम्हाला यूज करायची नाही यूज करायची तो तुमचा कन्सर्न आहे. बट तुम्ही असं करू शकता की तुमचा नोटीस पिरियड करंट कंपनीचा 90 डेज आहे, ठीक आहे, बट कुठली याच्यावर 90 डेज साठी ऍग्री होत नाहीये. करेक्ट. तर त्यावेळेस तुम्ही असं बोलू शकता की ठीक आहे, माझा ऑफिशियल जो काही नोटीस पिरियड आहे तो 40 डेज पर्यंत मी ऍडजस्ट करेल, ठीक आहे. आणि तसं अग्रीमेंट करून तुम्ही इंटरव्ह्यू शेड्यूल करू शकता. इंटरव्ह्यू क्रॅक करायचा आहे. बेसिक गोष्ट म्हणजे तुम्हाला तुमचा परफॉर्मन्स, तुमच्या स्किल्स ह्याचा अपग्रेड करायचाच आहे. करेक्ट. हे जे आपण डिस्कस करतोय हा म्हणजे हा सेकंडरी पार्ट झाला. फर्स्ट तुमचं स्किल सेट चांगले हवेत, तुमचं म्हणजे कम्युनिकेशन चांगलं हवं, तुम्हाला इंटरव्ह्यू क्रॅक करायचा, आणि त्याच्यानंतर ह्या गोष्टी ज्या काय आहेत त्या आपल्याला म्हणजे महत्वाचे असतील. तर त्या केसमध्ये तुम्ही असं कन्व्हिन्स करू शकता की 45 डेज मध्ये मी जॉईन करेल, ठीक आहे. तुमचा इंटरव्ह्यू वगैरे सगळी कॅन्डिडेटची प्रोसेस कम्प्लीट झाल्यानंतर एक 40 डेज म्हणजे कुठलाही याच्यावर 40 डेज 35 डेज झाल्यानंतर जेव्हा 5 दिवस 10 दिवस बाकी असतात तेव्हा एक जनरल कॉल येतो की हां म्हणजे एव्हरीथिंग इज इन प्लेस, असं म्हणजे तू जॉईन करणार आहेस ना, आपलं जर अर्लियर कम्युनिकेशन झाले तर त्यावेळेस तुम्ही याच्याला सांगू शकता की ठीक आहे की प्रोजेक्टचं जे काही वाइंड अप जे होणार होतं एक्सपेक्टेड ते झालेलं नाहीये, ते थोडं म्हणजे कमिंग डेजमध्ये होईल, आणि माझी जी काय कमिटमेंट होती 45 डेजची ती सध्या तरी मी फुलफिल नाही करू शकत आहे, ठीक आहे. मी ट्राय तर करतोच आहे, कन्व्हिन्स करायचा प्रयत्न करतोच आहे, बट मी जे काही तुम्हाला हे दिलं होतं की माझं जे काय कमिटमेंट होतं 45 डेजचं ते मी सध्या तरी फुलफिल नाही करू शकत आहे. हां, तेव्हा एक याच्याचा पॉईंट ऑफ व्ह्यू काय असतो, आता आपलं जे कमिटमेंट होतं 45 डेजचं, आता कॅन्डिडेट तर जॉईन करत नाही 45 डेज, ठीक आहे. आता ह्या कॅन्डिडेटला आपण म्हणजे हे म्हणजे काय म्हणू शकतो आपण त्याला की ह्या कॅन्डिडेटला बाजूला घेऊन आपण दुसरा कॅन्डिडेट जरी घ्यायचा म्हटला तरी तिथे इन्व्हॉल्वमेंट परत स्टार्टिंग पासून आहे, त्याला परत इंडस्ट्रीमध्ये जाणे, त्याला सर्च आउट करणे, त्याला तो जो काही कॅन्डिडेट आहे त्याचे जे काय स्किल सेट्स आहेत त्या परत बघणे, कॅलिबर चेक करणे, त्या कॅन्डिडेटचं लिस्टिंग करणे, तो कॅन्डिडेट शोधून आणणे, इंटरव्ह्यू शेड्यूल करणे, ही जी प्रोसेस आहे ती परत नेते. ह्याला मिनिमम 15 ते 20 दिवस किंवा 1 महिना आपण धरू शकतो, ठीक आहे. तर त्या सिच्युएशन मध्ये तो याच्यावर परत तो 1 महिना परत वेस्ट नाही करू शकत, ठीक आहे. तर मग तशा वेळेस काय आहे की कॅन्डिडेट पण म्हणजे तो याच्यावर पण म्हणतो की ठीक आहे ऑलरेडी 45 डेज कम्प्लीट झालेत, आता प्रश्न राहिला
तो तर ट्राय करतोच आहे 45 डेजचा किंवा 60 डेज मध्ये तो जर रिलीव्ह घेत असेल तर आपण एक चान्स घेऊ शकतो. ठीक आहे, आपल्याला नवीन कॅन्डिडेट जरी घेतला तरी त्याचा जर ऑफिशियल नोटीस पिरियड परत 90 डेज असेल तर माहिती नाही ना फ्युचर मधल्या गोष्टी की तो परत ऍडजस्ट करू शकेल का, आपल्याला 30 डेजचा मिळेलच का, 45 डेजचा मिळेल का. तर या रिस्क न घेता तो काय म्हणतो, चल ठीक आहे 45 डेज झालेत, आपण अजून 45 डेज वेट करूयात आणि कॅन्डिडेटला हायर. म्हणजे चांगलं आहे, एकदम ट्रिक चांगली. किंवा कारण कसं आहे, हर एक HR ला सगळं स्टार्टिंग पासून करणं आहे. तू खूपच म्हणजे व्यवस्थित ती ट्रिक सांगितली आणि आय थिंक मला पहिल्या 3 सिनेरियोपेक्षा ही ट्रिक युजफुल वाटली आणि नक्कीच ही ट्रिक यूज करा आणि मला कमेंटमध्ये सांगा. आणि आतापर्यंत तुम्हाला पॉडकास्ट आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. सो आपण हे आधीचे 3 सिनारिओ तर ठीकच आहे, पण हा जी ट्रिक आहे ना, ही ट्रिक तुम्ही यूज करू शकता. कारण मला पण माहिती आहे, माझ्या जेवढा एक्सपिरियन्स आहे त्यानुसार, की जी काही स्क्रॅचपासून जी प्रोसेस आहे HR ला, की कॅन्डिडेट शोधून आणायचा मार्केटमधून, त्याला रिझ्यूम फाइंड आउट करायचा, किंवा नंतर पण जसं की अमोलने जसं सांगितलं की ते एक्सप्लेन केलं, तिथपर्यंत जायला ऑलमोस्ट 15 to 30 डेज लागतात. सो त्यापेक्षा ही ट्रिक तुमची म्हणजे एकदम युजफुल राहील.